नमस्कार, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। हिवाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांचीच काही ना काहीतरी गरमागरम प्यायची इच्छा होत असते। तर त्याच्यासाठी खूप झंझट नाही करावी लागणार असं मी एक प्रीमिक्स घेऊन आली आहे आणि हे जे प्रीमिक्स आहे ते वेट लॉसलाही खूप मदत करतं। तर मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी सूपचं प्रीमिक्स। तर चला आपण सूपचं प्रीमिक्स बनवायला सुरुवात करूया। सूपचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी 4 प्रकारच्या डाळीचा यूज करत आहे। त्यात मी पहिली डाळ घेतली आहे मसूर डाळ, अर्धा कप घेतलेली आहे। त्याचबरोबर सालीवाली मूग डाळ घेतलेली आहे, हिरवी मूग डाळ आहे ही, तीही अर्धा कप घेतलेली आहे। पिवळी मूग डाळ अर्धा कप घेतलेली आहे आणि पाव कप मी तूर डाळीचा वापर करणार आहे। तुम्ही सेम प्रमाणात घेतलं तरी चालेल, पण काही लोकांना ॲसिडिटी होते त्यामुळे मी पाव कप घेतलेली आहे। आता याला आपल्याला दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून जर पावडर लावली असेल किंवा काही कचरा असेल तो व्यवस्थित निघून जाईल। हे स्वच्छ धुतल्यानंतर मी एक कॉटनचा ओढणी घेतलेली आहे, त्याच्यावर आपल्याला ही डाळ व्यवस्थित पसरवायची आहे आणि यातलं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे। जे काय ओलसरपणा आहे, जे पाणी असेल ते यात निचरून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तुम्ही हे 5 ते 10 मिनटं फॅन खाली सुकवलं तरी चालेल, फक्त उन्हात वाळवायचं नाही आहे आपल्याला। हे असंच ठेवून देऊयात आता फॅन खाली जोपर्यंत आपला मसाला पुढचा तयार होतोय तोपर्यंत। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 मोठे चमचे धने घालते आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा जिरं घालते आहे, कलोंजी घालते आहे 1 छोटा चमचा आणि 20 ते 25 मी मिरी घालते आहे। आणि जर तुम्ही लहान मुलांना देत असेल तर थोडीशी मिरीची क्वांटिटी कमी करू शकता। यातच घालते आहे 1 मोठा चमचा बडीशेप। त्याचबरोबर मी यातच घालणार आहे सुक्या लाल मिरच्या 2। हे तुमच्या आवडीनुसार आहे, सुकी मिरची ऑप्शनल आहे, पण घातली तर आणखी एक थोडासा स्पायसी टेस्ट येतो छान। त्याचबरोबर यातच घालूया 20 ते 25 कढीपत्त्याची पानं आणि यातच मी घालणार आहे 1 छोटा चमचा ओवा। आणि याला आपल्याला एकदम लो फ्लेमवर व्यवस्थित थोडंसं सॉटे करून घ्यायचं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे। कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाला की तुम्हाला कळेलच आपला मसाला रेडी झालेला आहे। हे बघा कढीपत्ता अगदी कुरकुरीत झालेला आहे। आपण हे आता काढून घेऊयात, एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि प्लेटमध्ये जर तुम्ही पेपर ठेवून त्याच्यावर काढलं तर उत्तमच। आता आपली डाळही तेवढ्या वेळात सुकून रेडी आहे। ही आपल्याला थोडीशी रोस्ट करायची आहे, म्हणजे ह्याचा कलर चेंज नाही करायचा आहे, फक्त जे काही मॉइश्चर असेल ते आपल्याला यातलं काढायचं आहे। अगदी 7 ते 8 मिनिटात आपली ही डाळही व्यवस्थित रोस्ट होऊन रेडी होते। जेवढं मॉइश्चर कमी तेवढी त्याची शेल्फ लाईफ जास्त। आता मी डाळही भाजल्यानंतर काढून घेतली। आता याला पूर्णपणे आपण थंड होऊन देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला छान अशी पावडर बनवायची आहे। हे बघा हे मिश्रण छान थंड झालेलं आहे। थंड झाल्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण की जर तुम्ही गरम गरम केलं तर त्याला जेव्हा आपण वाटू तेव्हा घाम सुटेल आणि त्यात मॉइश्चर जाईल आणि याची शेल्फ लाईफ खराब होईल, जास्त दिवस टिकणार नाही। हे सूप खूप सुंदर लागतं। हे बघा अशा प्रकारे मी पावडर करून घेतलेली आहे। आता एका कटोरीमध्ये याला काढून घेते, कारण की थोडंसं थंड करायचं आहे आपल्याला। हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला यात चवीप्रमाणे पांढरं मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर मी अर्धा चमचा इथे काळं मीठ घालते आहे आणि पाव चमचा मी हिंग घालते आहे, जेणेकरून डायजेशनला खूप छान राहतं ते। हे सूप खरंच यामध्ये खूप प्रोटीन्स, मिनरल्स, न्यूट्रिशियस आहे। हे तुम्ही हे नक्की सूप घ्या आणि वेट लॉसला तर खूप मदत करतं। आता मी तुम्हाला सूप कसं बनवायचं आहे, तुम्हाला इन्स्टंट सूप करायचं आहे तर इथे मी 1 कप घेतलेला आहे। पोह्याचा जो चमचा असतो ते 2 चमचे मी ही पावडर घेणार आहे आणि त्यामध्ये 300 ml उकळतं पाणी आपल्याला घालायचं आहे। आणि उकळून झाल्यावर याला 5 मिनटं झाकून साईडला ठेवायचं। 10 मिनटं ठेवलं तरी चालेल, 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला यात भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही तुपाची फोडणी देऊन त्यात भरपूर साऱ्या भाज्या घालून हे सूप हे जे आपण मिक्सचर बनवलेलं आहे ते त्यामध्ये घालून
तुम्ही या सूपाचा आनंद घेऊ शकता. आता याला आपण एक 5 ते 10 मिनटं साईडला ठेवूया, जेणेकरून डाळ व्यवस्थित त्यात मिक्स होईल. तोपर्यंत मी हे मिक्सचर एका सुकलेल्या स्वच्छ बर्नीमध्ये भरून ठेवलं. हे 3 महिने फ्रीजमध्ये तुम्ही आरामात यूज करू शकता. हे बघा, आपलं मस्त असं प्रोटीन रिच सूप रेडी आहे. चला तर आपलं सूप प्रीमिक्स रेडी आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. कसे झालंय? थँक्यू.